तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज येत्या काही तासांमध्येच आपल्याला आज राज्यातील आपल्याला 25 ते 30 जिल्ह्यांमध्ये अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे। आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर अंदाज जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून द्या। तसेच तुमच्या भागामध्ये वातावरण कसे आहे, पाऊस चालू आहे की नाही ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्या भागाचा देखील आढावा घेऊन येत असतो। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तरच तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत असते, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर आपण जसं की या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकताय, मराठवाड्यापासून आपण सुरुवात करूया। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, बीड, लातूर, धाराशिव या मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये आपल्याला अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळते। आपण जसं की स्क्रीनवर बघू शकता, बीड, केज, चौसाळा, कळंब, भूम, परंडा, वाशी, पारा, तुळजापूर, बार्शी या भागामध्ये, लातूर, उदगीर, औसा या भागामध्ये आपल्याला अतिमुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळते। गंगाखेड, परळी, अहमदपूर, माजलगाव, गेवराई या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। परतूर, अंबड, पैठण, जालना, छत्रपती संभाजीनगर, जिंतूर या संपूर्ण भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर मराठवाड्यामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये आपल्याला भाग बदलत जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच विदर्भाचा विचार केला तर विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा या संपूर्ण विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, उमरेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, आर्वी या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। एकंदरीत विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर हा भयंकर मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळतोय। तसेच पश्चिम महाराष्ट्रात पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला रेड अलर्ट पाहायला मिळते। सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यामध्ये आपल्याला तुफान वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस होणार आहे। पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी तर ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळतोय। खेड, पुणे, जेजुरी, दौंड, बारामती या भागामध्ये आपल्याला अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळतोय। सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये देखील आपल्याला अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। इस्लामपूर, कराड, वडूज, विटा, जत या भागामध्ये, तासगाव अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीत पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तर कोकण पट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कल्याण, ठाणे, डोंबिवली या कोकण पट्टीतील जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला पावसाची संततधार पाहायला मिळते। आपण जसं की बघू शकताय, इगतपुरी, नाशिक, मनमाड, चाळीसगाव, धुळे, नंदुरबार या भागांमध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। तर जळगाव जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र असू द्या, मराठवाडा, विदर्भ, कोकणपट्टी, खानदेश, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र या संपूर्णच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर तसेच मध्यरात्रीत पाहायला मिळतोय। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।